मराठी न्यूज लाईव्ह। आज नांदेड दक्षिणेचे लोकप्रिय आमदार श्री माननीय आनंदराव पाटील तिडके बोडारकर यांनी आज बळीराजा नर्सरीला भेट दिली। यावेळी त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। सत्कार करताना बळीराजा नर्सरीचे श्री नितेशजी गोरे, श्री श्यामसुंदरजी शिंदे, श्री बाबूराव तिडके, श्री आनंदराव तिडके, श्री सदाशिवराव पाटील विटे तसेच दत्ताजी हंबर्डे व सर्व केला। यावेळी माननीय आमदार साहेबांनी बाबू शेती फायद्याचा आहे, सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन जिल्ह्यामध्ये हे वाढतं आहे त्या अनुषंगानं बांबू लागवडच्या अनुषंगानं आज या ठिकाणी आपण थेट बांधावर येऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत। काय सांगाल आजच्या या बांबू लागवडीच्या अनुषंगानं? खरं तर मी आज आमचे सुलते ज्ञानेश्वर पाटील यांनी जे काही बांबूचं रोप या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि आज त्याची लागवड या ठिकाणी होणार आहे, तर त्यांना त्यांच्या ज्या नर्सरीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो। अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आहे, कारण तर बांबू हे अतिशय महत्त्वाची प्रजाती आहे आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बांबूची लागवड केली पाहिजे। आपण विविध पिकं शेतामध्ये घेतो, त्यामध्ये पाणी कमी जास्त जरी झालं तरी बांबूसारख्या प्रजातीला त्याचा काही फरक पडत नाही। आपण ऊस शेतामध्ये लावतो, ऊसाच्या 20% पाण्याच्या याच्यामध्ये ही बांबूची जात या ठिकाणी उत्पादन देत असतं आणि बांबूपासून अनेक या ठिकाणी अगरबत्ती म्हणा किंवा इथेनॉल, CNG अशा अनेक प्रोडक्ट या ठिकाणी तयार होत असतात। 1500 प्रोडक्ट बांबूच्या शेतीपासून, त्या बांबूच्या लाकडापासून, त्याच्या पाल्यापासून या ठिकाणी तयार होत असतात आणि शेतकऱ्यांना मोठं उत्पादन बांबू शेतीच्या माध्यमातून या ठिकाणी होतं। तर माझं सर्व शेतकऱ्यांना नम्र आवाहन आहे की आपण बांबू शेतीकडे या ठिकाणी वळलं पाहिजे, बांबू शेती लावली पाहिजे। आपण अनेक उत्पादन या ठिकाणी घेतो, परंतु बांबू एक अशी प्रजाती आहे की त्याला जनावर खात नाही, पशु पक्षी त्याला नुकसान पोहोचू शकत नाही, डुकराचा त्रास नाही, अशा अनेक गोष्टीपासून ती संरक्षण बांबू स्वतःच करून घेतं। म्हणून शेतकऱ्यांना उत्पादन देणारी जात हे प्रजाती आहे, तर बांबूची शेती शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त केली पाहिजे। याच्यातून जे उत्पन्न मिळणार आहे हे लाखो रुपयाचं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकऱ्यांनी आपली मानसिकता तयार केली पाहिजे आणि जास्तीत जास्त बांबूची शेती, बांबूची लागवड या ठिकाणी केली पाहिजे। त्यामध्ये शासनाच्या विविध स्कीम आहेत, त्याच्यामध्ये अनुदान सुद्धा आहे। हेक्टरी 7 लाख अनुदान आहे आणि यापुढेही अनुदान त्याच्यामध्ये वाढून मिळेल। शेतकऱ्यांनी तयारी मनाची केली पाहिजे आणि बांबूची लागवड या ठिकाणी केली पाहिजे। एवढीची लागवड केली, या माध्यमातून शेतकऱ्याला काय सांगणार? शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो, जी आपण आज बांबूची जी आपण रोपं देतोय त्या रोपाचं नाव आहे जे टुल्ला। त्याच्यामध्ये बायोमास हे भरपूर पद्धतीने निघतं आणि आज जर पाहिलं तर बायोमास आज पॅलेट्स असेल, ब्रिक्स असतील, बांबूपासून चटणी, बांबूची भाजी, बांबूचे कपडे, बांबूचं इथेनॉल, मिथेनॉल, CNG असे 1500 पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात आणि याचा भरपूर सारे यूज असल्यामुळे याची मागणी भरपूर आहे। आज महाराष्ट्रामध्ये 3% सुद्धा बांबू शेती नाहीये, म्हणून खूप सारा जो आपल्याकडे पडीक शेती असेल, बांधावरती असेल, नदीच्या काठी असेल, तर त्या ठिकाणी आपण ही जर लागवड केली तर त्या सुद्धा जमिनीतून आपण वर्षाला 3ऱ्या वर्षीपासून, ज्या वेळेस आपण लागवड केल्या 3ऱ्या वर्षीपासून 2.5 ते 3 लाख रुपये, 5 लाखापर्यंत पण हे उत्पन्न जाऊ शकतं येणारे 50 वर्ष। एवढीची लागवड केली आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्याला किती रुपये प्रमाणे झाड देणार होतं? याचं झाड आम्ही कमीत कमी 75 रुपये, जर जास्तीत जास्त लागवड असेल तर त्याला 75 रुपये दराप्रमाणे रोप देणार आम्ही। हेक्टरचे असेल तर आम्ही ज्याला काही 50-100 असे ज्याला कोणाला लागत असेल तर त्याचा दर 100 रुपये राहील। हे रोप जे आहे कुठलं आहे रोप? हे आम्ही आसामहून मागवलेलं आहे। आता जे मोठं रोप आहे ते आणि छोटं आहे ते आम्ही स्वतः तयार केलं आहे। इथं व्हाईट कलरचे रोप आहे, पांढऱ्या कलरचे नवीनच आहे, ते रोप तुझ्याकडे किती आहे? ते काहीच नाही, आमच्याकडे 5-50 रोप असेल ते। 50 ते 100 आतमध्ये आहे समजा ते रोप आमच्याकडे। बोंडार या ठिकाणी एवढीची लागवड करण्यात आली, याच्यावर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगणार? लागवड केली, याच्यामध्ये शेतकऱ्याला या माध्यमातून शेतकऱ्याला काय माहिती देणार?
आमचे मामा बाबूराव पाटील बोंडारकर, तसेच सदाशिव पाटील लुटे आसर्जनकर आणि त्यांच्या सर्व टीमने ज्या पद्धतीने नोकरीच्या मागे न जाता शेतीपूरक आणि शेती आता सध्या पारंपरिक नसून आधुनिक काहीतरी करायचं म्हणून त्यांनी बांबूची लागवड केली. आपल्या महाराष्ट्रामध्ये बांबू ज्या प्रमाणात अत्यल्प बांबू आहे, शासनाचं बी धोरण असं आहे की बांबू लागवडाला प्रोत्साहन शासन देत आहे. आणि बांबू एक अशी वस्तू आहे, बांबू एक अशी वनस्पती आहे की त्याच्यापासून जसं आपल्याला नारळाला जेव्हा आपण बांबू हार्वेस्टिंग करतो आणि बांबू नेतो त्यावेळेस त्यांना कमीत कमी 3,000 ते 4,500 रुपये पर टन, प्रति टन हे त्यांना उत्पन्न मिळतं. म्हणजे यांना डबल बेनिफिट हा या बांबूमुळे बेनिफिट आहे. आणि हा बेनिफिट बाकी कुठल्याच आपल्याला ह्याच्यात आपण पाहिलाय नाही आणि घेतलाय नाही बेनिफिट. हा बेनिफिट या बांबूमध्ये घेता येऊ शकतो. या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्याला काय सांगा? शेतकऱ्यांना आम्ही हे सांगू शकतो की याच्यात उत्पन्न वाढते. आज आपण साखर कारखान्याचा आपलं ऊसाचा अगर हिशोब लावला तर 2700 रुपये टन आहे. याला 3,500 रुपये. त्याचबरोबर त्या 1 एकरसाठी लागणारं जे ड्रीप आहे ते ड्रीप पण आम्ही प्रोव्हाइड करतो. त्यानंतर शासनाच्या ज्या काही योजना आहेत, शासनाची जी काही सबसिडी आहे किंवा शासनाचं जे काही अनुदान आहे ते अनुदान त्यांना मिळवून देण्याचं काम आमच्या लेवलवर आम्ही त्यांना करून देतो. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचा मुद्दा जर काय असेल तर त्यांची हार्वेस्टिंग. म्हणजे शेतकरी आज आपण पाहतो शेतकरी पिकवतो पण विकायचं कुठे शेतकऱ्याला माहित नाही. मग त्याच्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना पहिलं 11 वर्षाचं त्यांच्यासोबत आम्ही अग्रीमेंट करतो की आम्हाला तुमचा माल आम्हाला दिला पाहिजे. आम्ही स्वतः येऊन तुमच्या बांधावर येऊन तुम्हाला पैसे देऊन आम्ही माल घेऊन जाणार. हार्वेस्टिंगची जिम्मेदारी आम्ही घेतो. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा जर मुद्दा असेल, आज आपण जर बघितलं तर कार्बन क्रेडिट